हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेच। आज आपण हा सुंदरसा ड्रेस बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे घागरा आहे, वरती टॉप आहे, ओढणी देखील आहे। म्हणजेच हा साऊथ इंडियन पॅटर्न आहे फ्रेंड्स। सध्या साऊथ इंडियन पॅटर्नची खूप फॅशन चालू आहे आणि यामध्ये तुमची बेबी गर्ल खूपच सुंदर दिसेल। तर चला मग आपण आता इथे स्टार्ट करूयात। तर सर्वात आधी मी इथे 2 मीटर अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे। ते अशा पद्धतीने आपल्याला 4 फोल्ड करून ठेवायचंय। इथे बघू शकता तुम्ही, मी इथे घडी घातलेली आहे, 4 पदरी घडी घेतलेली आहे फ्रेंड्स, नीट बघून घ्या इथे। आणि त्यानंतर आपण सर्वप्रथम उंची टाकणार आहोत। तो उंची इथं आहे 23 इंच। तर मी संपूर्ण इथे 23 इंचावरच मार्क करत आहे, कारण वरती आपण 2 इंचाचा बेल्ट लावणार आहोत, तर ते संपूर्णपणे ॲडजस्ट होऊन जाईल उंची बरोबर। कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच करायचा आहे। तर कंबर इथे होती 22 इंच, तर 22चा चौथा भाग होतो आपला 5.5 इंच प्लस 1 इंच, असं 6.5 वर मार्क करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने खालच्या साईडने देखील 1 इंचावर मार्क करून गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि मग हे कट करून घ्यायचं आहे। हे जे आपण अस्तर कट केलेलं आहे, हे आपण स्कर्टचं अस्तर कट केलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे स्कर्टचा आकार खूप सुंदर दिसतोय। आणि आता आपण वरचं ब्लाउज देखील कट करून घेऊया लगेचच। बॉडी उंची इथे 10 इंच होती, तर 2 इंच ॲड करून घ्यायचं आपल्याला। तर इथे 12 इंच झालेलं आहे, 12 इंचावर मार्क करून घ्यायचे। शोल्डर इथे 4.5 इंच घ्यायचं आहे आणि मुंडा उतार म्हणजेच आर्म होलसाठी सुद्धा आपण 4.5 इंच घेणार आहोत। 4.5 वर मार्क केल्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच ते 1.5 इंच करायचा आहे। तर मी इथे 1.5 इंच केलेला आहे। छाती आहे इथे 20 इंच, 5.5 मध्ये 1.5 मिळवला आपण, तर हे झाले 7 इंच। आणि खालच्या कमरेच्या साईडला आपण 8 इंच घेतलेलं आहे, कारण आपण टक्स मारतो फ्रेंड्स, त्याच्यामुळे फॅब्रिक कमी व्हायची शक्यता असते। त्यामुळे कारण की लहान मुलींचं जी बॉडी असते ती ऑलमोस्ट सेमच असते, कंबर आणि छाती, त्या हिशोबाने 1.5 इंच आपण इथे गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 5 इंच। गळ्याला तुम्हाला हवा तो आकार देता येईल। मी इथे पंचकोनी दिलेला आहे। हे बघा इथे अशा पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जे चॅनलवर नवीन आहेत प्लीज 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 फ्रेंड्स सबस्क्राईब नक्की करा। तर अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट देखील कट करत आहोत। तुम्ही दोन्हीही एका वेळी सुद्धा कट करू शकता, पण इथे मला फॅब्रिक त्याप्रमाणे नव्हतं म्हणून मी असं वेगवेगळं कट केलेलं आहे। तर हा जो बॅक पार्ट आहे ब्लाऊजचा तो देखील रेडी झालेला आहे। आता आपण स्कर्टचा मेन जो पार्ट आहे साडीचा तो घेऊयात। पूर्ण उंची इथे 23 इंच होती, संपूर्ण 23 इंच घ्यायचं आहे। 2 ते 2.25 मीटरचं फॅब्रिक आपण इथे घेऊयात स्कर्टसाठी आणि ते कट करून घेऊयात। आता फ्रेंड्स, मेन फॅब्रिकवर आपण ब्लाऊजचं पार्ट देखील कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर हे बघा आपण इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण पदराचं कटिंग करूयात। तर पदरासाठी इथे 1 ते 1.25 मीटरचं फॅब्रिक आपण घ्यायचं आहे, किंवा मग उंची प्लस 15 इंच घेतलं तरीही चालेल। तर हे बघा इथे आपण घेतलेलं आहे 1.25 मीटर आणि ते पूर्णपणे आपण कट करून घेऊयात पदरासाठी। खूप सुंदर असा हा ड्रेस होतो फ्रेंड्स, तुम्ही घरी नक्की ट्राय करा। खालच्या फ्रिलसाठी म्हणजेच आपण जी ब्लाऊजला फ्रिल लावणार आहोत ना, त्यासाठी आपण इथे असं हे 7 इंचाचं काठ असलेलं फॅब्रिक घेणार आहोत। हे पहा इथे अशा पद्धतीने आपण मार्क करून घ्यायचं आहे आणि हे देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे पहा आता आपली कटिंग पूर्ण झालेली आहे। आता स्कर्टवर आपण अस्तरला साईडनी टिप मारून घ्यायची आहे, म्हणजेच की जॉईन करून घ्यायचं आहे। जॉईन केल्यानंतर अशा पद्धतीने वरच्या साईडने स्कर्टला प्लेट करून घ्यायच्या आहेत। आता हे बघा इथे प्लीट्स झालेले आहेत, आपण स्कर्टच्या केलेल्या आहेत। नेफा आपण नेहमीप्रमाणे
लावून घ्यायचा आहे। ही नेफ्याची पट्टी मी रेडी केलेली आहे। तुम्ही नेफा सेपरेटली कसा जॉईन करायचा हे बघण्यासाठी दुसरे व्हिडिओज बघू शकता जे आपल्या चॅनलवर अपलोड आहेत। खूप व्हिडिओ फ्रेंड्स आपले अपलोड आहेत। नऊवारी साडी, पुन्हा ड्रेसचे व्हिडिओ, ब्लाऊजचे व्हिडिओ, खूप व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर हे बघा, आता हा जो नेफा आहे आपण हा जॉईन करून घेतलेला आहे आणि आता स्कर्टची साईड जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे। अस्तरला आतल्या साईडनी फ्रेंड्स अशा पद्धतीने डबल फोल्ड सुद्धा देऊन घ्यायचा आहे। खालच्या साईडनी हे पहा इथे देऊन घेतलेला आहे आणि साईड स्टिच करून घ्यायचं आहे आणि आपला जो घागरा आहे तो रेडी झालेला आहे। इथे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि फिनिशिंगने घागरा रेडी झालेला आहे आपला। हे पहा, आता आपण ब्लाऊज रेडी करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आधी आपण फ्रंटचा पार्ट रेडी करूयात। शेप टू शेप नेकची पट्टी करून रेडी करून घ्यायची आहे फ्रेंड्स आणि ती अटॅच करून घ्यायची आहे जसं आपण नेहमी ड्रेसला किंवा ब्लाऊजला करतो त्याप्रमाणे। हे बघा, वरतून मी पट्टी अटॅच केलेली आहे आणि आता ती संपूर्णपणे आतमध्ये वळवून आपल्याला वरतून एक टिप करून घ्यायची आहे। हे बघा, आपण बॅक पार्ट सुद्धा रेडी करून घेऊयात। मागे आपल्याला चेन अटॅच करायची आहे। तर अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवायचं आहे आणि स्टिच करून फॅब्रिक म्हणजे अस्तर जे आहे ते मध्ये पलटी मारून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चेन ठेवून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे, चेन अटॅच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो नेक आहे आपला तो व्यवस्थित रेडी करून घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे। थोडा वर खाली होतं फ्रेंड्स हे शिवताना ना, तर मग आपण ते असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता हे बघा, इथे व्यवस्थित कट झालंय आणि आता आपण इथे गळ्याची पट्टी सुद्धा अटॅच करून घेऊयात। गळ्याची पट्टी अटॅच झाल्यानंतर आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचे अशा पद्धतीने शोल्डर अटॅच केल्याने फ्रेंड्स फिनिशिंग दिसते व्यवस्थित। तर हे बघा, आपले शोल्डर अटॅच झालेले आहेत। आता आपण स्लीव अटॅच करून घेऊयात। स्लीव मी इथे पफ स्लीव्ज काढलेली आहे, तुम्ही दुसरी कोणतीही स्लीव काढू शकता। आपले स्लीवचे सुद्धा फ्रेंड्स खूपसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता स्लीव्ज डिझाईन। मी इथे इलास्टिक अटॅच करते, तुम्हाला हवी तशी स्लीव्ज तुम्ही याला अटॅच करू शकता, पण याला पफ स्लीव छान दिसेल म्हणून मी इथे पफ स्लीव्ज केलेली आहे। हे बघा, तर अशा पद्धतीने आपण स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे आणि एका साईडला फिटिंगची टिप मारून घ्यायची आहे आणि आता आपण जी खाली फ्रिल जॉईन करणार आहोत त्याला आपण अशा पद्धतीने चुन्या मारून घ्यायच्यात। ब्लाऊजचा जो पार्ट आहे तो असा ठेवायचा आहे सुलट्या बाजूनी, त्यावर ही फ्रिल अशी उलटी ठेवून टिप मारून घ्यायची आहे। अटॅच करून घ्यायचं आहे फ्रेंड्स आपल्याला ही फ्रिल आणि तुम्ही आता बघू शकता खूप सुंदर वाटेल। दुसऱ्या साईडनी देखील आता ही फिटिंग करून घ्यायची आहे। हे बघू शकता तुम्ही, इथे आपण फिटिंग केलेली आहे आणि आता तुम्ही ब्लाऊजचा लुक बघा। हे बेबीसाठीच नाही फ्रेंड्स, हे मोठ्यांसाठी सुद्धा म्हणजे हा जो घागरा आहे साऊथ इंडियन पॅटर्न जो आहे तो खूप सुंदर दिसतो आणि लेडीजसाठी तर खूप छान ऑप्शन आहे, कारण की आपल्याला ओढणी घ्यायचं टेन्शन नाही, व्यवस्थित असं आपण बेल्ट रेडी करणार आहोत। तर चला मग आपण आता बेल्ट रेडी करूयात। तर जेवढी कंबर आहे तेवढं कॅनव्हास घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने बेल्ट रेडी करून घ्यायचा आहे। तो बेल्ट आपण इथे चुन्या मारून ठेवलेल्या पदराला असं मधोमध जॉईन करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो आपला पदर आहे तो व्यवस्थित असा पुढे येईल। तर हे बघा फ्रेंड्स, आपला हा जो पदर आहे तो देखील रेडी झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।